धन्यवाद योगेश दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। पुढच्या बातमीकडे वळूयात। कालच्या मॅचवर 1.5 लाख कोटींचा जुगार खेळला गेला असा दावा संजय राऊतांनी केलाय। तुम्ही पाकिस्तानला आमच्या विरोधात लढण्यासाठी सक्षम करताय। पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाला 1000 कोटींचा फायदा झाला असं राऊतांचं म्हणणं आहे। तर संजय राऊत कालच्या सामन्यामध्ये तुम्ही किती पैसे हरलात असा सवाल नवनाथ बन यांनी केलाय। राऊतांनी सट्ट्यामध्ये लावलेले पैसे गमावले असतील म्हणून अशी भाषा करतायत अशी टीका बन यांनी केली आहे। पाकिस्तान क्रिकेट बोर्डला काल 1000 कोटी रुपये तुम्ही दिलेत, मिळवून दिलेत, मग हे पैसे कुठे जाणार? शिवाय 1.5 लाख कोटीचा जो जुगार खेळला गेला कालच्या मॅच फिक्सिंगच्या, त्यातला मिळणारा काही 1000 कोटी कुठे गेले? पाकिस्तानात गेले। तुम्ही पाकिस्तानला आर्थिकदृष्ट्या आमच्या विरुद्ध लढण्यासाठी, आमच्या महिलांचे कुंकू पुसण्यासाठी सक्षम करताय, याच्यावर बोला। पाकिस्तान जिंकला हारला आम्हाला काय फरक पडत नाही। आम्ही कालच्या मॅचवर थुंकतो आम्ही अशा मॅचवर। 26 महिलांचं कुंकू उजाड करून त्यांच्याशी तुम्ही क्रिकेट खेळताय, लाजा वाटत नाही का तुम्हाला? पाकिस्तानचा जो पराभव झालाय त्यानंतर संजय राऊत हताश आणि निराश झालेले आहेत। आज त्यांच्या चेहऱ्यावर ते निराशेचं दुःख दिसत होतं। तुम्ही काय सांगता? 1.5 लाख कोटीचं गॅम्बलिंग झालंय। मग संजय राऊत कालच्या सामन्यामध्ये किती पैसे हारला तुम्ही? कारण तुम्ही पाकिस्तानच्या बाजूने पैसे लावले असणार याची आम्हाला खात्री आहे। पाकिस्तान विजयी झाला असता तर संजय राऊतांनी आज डंका पेटवला असता, ढोल वाजवले असते, परंतु पाकिस्तानचा पराभव झाला। संजय राऊत यांनी काल सट्ट्यामध्ये लावलेले पैसे गमावले असतील, त्यामुळे संजय राऊत अशा पद्धतीची भाषा करत